आणि आता एक बातमी आलेली आहे धक्कादायक। सिंडिकेट बँकेचे मॅनेजर विनय अय्यंगार यांची गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे। राजगुरुनगर इथली ही घटना आहे। काहीच दिवसांपूर्वी राजगुरुनगरमधल्या एका बँक कर्मचाऱ्याला सुद्धा हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला होता आणि आता ही आत्महत्येची बातमी येते। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नाझीम, काय कारण कळू शकलेलं आहे? हा जो सगळा मनस्ताप प्रेशर आहे बँक कर्मचाऱ्यांचं, हे या आत्महत्येच्या मागे आहे का, असं काही समजतंय का? मयुरेश, निश्चितच हे कारण नाहीये। या आत्महत्येमागे आजारपण असल्याची या ठिकाणी माहिती पोलिसांकडून येते। पोलिसांनी आत्महत्येनंतर बँकेमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांशी याबद्दलची विचारपूस केली, माहिती घेतली असता त्यांना बीपी चा त्रास होता अशी माहिती या ठिकाणी समोर येते आणि सुसाईड नोट मध्ये देखील त्यांनी अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की मी जे आत्महत्या केली या आत्महत्येमध्ये कुणालाही दोषी धरू नये। आज सकाळी या ठिकाणी एका मेस चालकाने या ठिकाणी त्यांना डबा देऊन गेल्यानंतर साधारण 11:30 ते 12च्या दरम्यान ही आत्महत्या केल्याचं पोलिसांची अशी प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय। सिंडिकेट बँकेचे हे मॅनेजर आहेत विनय अय्यंगार, यांनी ही आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये देखील त्यांनी तसं नमूद केलेलं आहे की कुणालाही यामध्ये दोषी धरू नये। ठीक, धन्यवाद नाझीम तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्याच्यामुळं वैद्यकीय त्यांचे उपचार सुरू होते आणि काही आजारपण होती, त्याला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली असं याच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे।